नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कॉलेज व विद्यापीठामध्ये दर 6 महिन्याला रोजगार मेळावे सुरू करावेत। प्राध्यापक भरतीमध्ये बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर आजीवन भरतीपासून बंदी घालावी। वर्षातून एकदा कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत शासनातर्फे 1 दिवसीय गड किल्ल्यांची सहल द्यावी। कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन। राज्यासह देशांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे, पण सध्या तरुणांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे। पदवी, पदव्युत्तर, पीएचडी सारखे उच्च शिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांना आज आपल्या राज्यामध्ये नोकरीपासून उपेक्षित राहायला लागत आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या नात्याने आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील शासकीय कॉलेज असो किंवा ज्या जिल्ह्यात विद्यापीठ आहेत तेथे दर 6 महिन्याला तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात यावं। तसेच महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू आहे। अनेक प्राध्यापकांनी नोकरी मिळवण्यासाठी विविध प्रवर्गातील नकली जातींचे दाखले काढलेत। यामुळे अनेक पात्र व विशिष्ट प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय होतोय। त्यामुळे अशा उमेदवारांवर कडक शासन होणं गरजेचं आहे, जेणेकरून पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही। ज्या उमेदवारांनी विविध महाविद्यालयात भरती प्रक्रियेसाठी विविध जात प्रमाणपत्र सादर केली आहेत त्यावर आजीवन भरती न होण्यासाठी बंदी घालावी व शासनाची फसवणूक केली म्हणून अशा उमेदवारांना गुन्हा नोंद करावा। तसेच उच्च शिक्षण विभागानं प्रत्येक शासकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा एका किल्ल्याचं दर्शन मोफत घडवून आणावं, कारण सर्वच विद्यार्थी वर्गाची आर्थिक परिस्थिती असते असं नाही, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थी देखील छत्रपती शिवरायांचे विचार कॉलेज वयातच आचरणात आणतील। अशा विविध मागण्यांचं निवेदन आज कोल्हापूर युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलं। यावर त्यांनी देखील सर्व मागण्यांवर विचार करू, तसेच जे शासनाला फसवतात त्यांच्यावर कारवाई करू असंही आश्वासन दिलं। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मनजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, पंडा लोंढे, सदाशिव पवार, सनराज शिंदे, सुमित मिळवंकी, अक्षय घाटगे, रोहित वेढे, युवराज मोरे, अभिषेक दाभाडे, लतीफ शेख, शुभम पाटील, सचिन नागटिळक, प्रथमेश रांगणे, अक्षय मोरे, ओंकार अतिग्रे, आकाश शिंदे, शैलेश नलवडे, प्रमोद डोंगरे, राहुल चौगुले आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।